तामिळनाडूमधील थलपती सरकारनं पहिल्या आश्वासनाच्या पूर्तीची तयारी सुरू केली आहे। ती म्हणजे यापुढे तामिळनाडूमध्ये सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक नवजात बाळाला सरकार 1 ग्रॅम सोन्याची अंगठी गिफ्ट म्हणून देणार आहे। बघूया त्यावरचा रिपोर्ट। निवडणूक प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनांपैकी एक सोनेरी आश्वासन अखेर तामिळनाडू सरकार पूर्ण करणार आहे। तामिळनाडू सरकार आता प्रत्येक नवजात बाळांना सोन्याची अंगठी गिफ्ट म्हणून देणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 1,28,499 अंगठ्यांची ऑर्डर सुद्धा दिली। माहितीनुसार सरकारकडून दिली जाणारी अंगठी ही 1 ग्रॅम सोन्याची असेल। त्यासाठी कल्याण ज्वेलर्स आणि जॉय अलुकास यांना ऑर्डर देण्यात आली आहे। जून महिन्यापासून सरकारी रुग्णालयामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला 1 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाईल। 15 सप्टेंबर पासून या योजनेची सुरुवात होणार आहे। त्या दिवशी माजी मुख्यमंत्री CN अण्णादुराई यांची जयंती देखील आहे। निवडणूक प्रचारामध्ये अभिनेते थलपती विजय यांनी नवजात बाळांसह नववधूंना दागदागिने देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यापैकी एका आश्वासनाची पूर्तता आता सुरू झाली आहे। या योजनेमध्ये पात्रतेसाठी बाळाचे आई वडील मूळ तामिळनाडूचे रहिवासी असावे, बाळाची प्रसूती सरकारी रुग्णालयामध्ये झालेली असावी, या 2 प्रमुख अटी आहेत। तर जुळी मुलं झाली असतील तर दोघांसाठी 2 अंगठ्या सरकारकडून दिल्या जाणार आहेत। एका अंगठीची किंमत साधारण 13,600 किंवा त्याहून अधिक असेल। अशा प्रकारे सरकारी योजनेमधून लोकांना थेट सोन्याची वस्तू देणारं तामिळनाडू सरकार बहुधा देशातलं नव्हे तर जगातलं पहिलं राज्य आहे। तुर्कीमध्ये नवजात बाळांच्या पालकांना गोल्ड पेमेंट स्वरूपात काही रक्कम दिली जाते, मात्र प्रत्यक्ष सोनं दिलं जात नाही। विशेष म्हणजे यापूर्वी तामिळनाडूमधल्या चेन्नई महानगरपालिकेनं सुद्धा अशीच योजना राबवली होती, मात्र त्यासाठी अटी सुद्धा निराळ्या होत्या। जी मुलं चेन्नई महापालिकेच्या सरकारी रुग्णालयामध्ये जन्म घेतील आणि ज्यांची नावं शुद्ध तमिळ भाषेमध्ये ठेवलेली असतील त्या मुलांना चेन्नई महानगरपालिकेकडनं 1 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जायची। मात्र सरसकटपणे पूर्ण राज्यातल्या मुलांना सोन्याची अंगठी देण्याची ही पहिलीच योजना आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।